नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण फ्लोरोसन्स म्हणजे काय आणि फ्लोरोसन्सचे किती प्रकार आहे याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. फ्लोरोसन्स म्हणजे काय होतं? ज्यावेळेस एखादा ॲटम किंवा मॉलिक्यूल ज्यावेळेस लाईट रेडिएशन ॲब्सॉर्ब करतो त्यावेळेस तो ग्राउंड स्टेटमधून कुठल्या स्टेट जातो? नेक्स्ट एनर्जी लेवल म्हणजेच एक्सायटेड स्टेटमध्ये जात असतो आणि त्याने जेवढी एनर्जी त्याने ॲब्सॉर्ब केली तो एनर्जी ॲब्सॉर्ब करून पुढे जाणार आहे, एक्सायटेड स्टेटमध्ये जाणार आहे. तिथं ती स्टेट कशी अनस्टेबल आहे म्हणून तो परत पुढे येतं ग्राउंड स्टेटला असतो. ज्यावेळेस तो ग्राउंड स्टेटला येतो मित्रांनो त्यावेळेस त्याने जेवढा लाईट ॲब्सॉर्ब केला असतो तो लाईट बाहेर टाकला जातो. हा लाईट बाहेर टाकल्या जाण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण काय म्हणणार आहोत? फ्लोरोसन्स. लाईट बाहेर टाकतो त्यामुळे त्या ठिकाणी जे रेडिएशन निर्माण होतं त्याला आपण काय म्हणणार? फ्लोरोसन्स म्हणणार आहोत. ही जी प्रक्रिया आहे मित्रांनो ही 10⁻⁸ सेकंड्सच्या दरम्यान होत असते. आणि फ्लोरोसन्स ही कशी आहे? इन्स्टंटेनियस कन्सेप्ट आहे. जोपर्यंत लाईट रेडिएशन आहे तोपर्यंत आपल्याला फ्लोरोसन्स दिसणार. लाईट रेडिएशन कट केलं तर फ्लोरोसन्स काय होणार आहे? कट होणार आहे. ठीक आहे. याचं एक्झाम्पल आपण काय बघितलं होतं? आपण ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो त्या प्रवास करत असताना रात्रीच्या वेळेस आपल्याला जे साईन बोर्ड्स असतात ते साईन बोर्ड्स चकाकताना दिसतात. ज्यावेळेस आपला गाडीचा लाईट त्या साईन बोर्ड्सवर पडतो त्यावेळेस ते जे त्या ठिकाणी रेडियम लावलेलं असतं ते रेडियम हे फ्लोरोसंट मटेरियल आहे. ते लाईट ते ॲब्सॉर्ब करतं, एक्साइटेड स्टेटला जातं आणि ज्यावेळेस रिटर्न येतं त्यावेळेस तो जी वस्तू आहे ते जे रेडियम आहे ते आपल्याला चमकताना दिसतं. ते चमकणं म्हणजे काय? तो लाईट रेडिएशन त्याने बाहेर टाकला आहे. आपला गाडीचा जो काय लॅम्प आहे तो कमी झाला किंवा तो पुढे गेला की परत आपल्याला ती वस्तू जशी होती तशीच दिसते. ठीक आहे. आणि त्याचे प्रकार किती आहेत ते आपण काल बघितलं आहे. त्याचा नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे फॉस्फोरेसन्स त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करतोय. बघा मित्रांनो आपण आता फॉस्फोरेसन्सबद्दल डिस्कशन करतोय. काय म्हटलं होतं आपण? सपोज एखादा हा आपला ॲटम आहे, ठीक आहे, किंवा हा इलेक्ट्रॉन्स आहे, त्याने काय ॲब्सॉर्ब केलं आहे? रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं आहे. रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यामुळे तो ॲक्टिवेट झाला आणि तो कुठे गेलेला आहे? कोणत्या स्टेटमध्ये गेला आहे? एक्सायटेड स्टेटमध्ये गेलेला आहे. ठीक आहे. एक्सायटेड स्टेटमध्ये गेल्यानंतर ही काय म्हणते आपण? एक्सायटेड स्टेट कशी असते? अनस्टेबल असते. त्यामुळेच तो लाईट परत कुठे यायचा प्रयत्न करत असतो? ग्राउंड स्टेटला येतो असतो. ग्राउंड स्टेटला आल्यानंतर त्याने जेवढं रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं आहे त्याच्या काही प्रमाणात तो रेडिएशन बाहेर टाकतो. जो लाईट बाहेर टाकला जातो त्याची जी इंटेन्सिटी ते आपण कशाला दाखवणार आहे? H⁴ F. ठीक आहे. हा लाईट बाहेर टाकला गेला आपण काय म्हणणार आहे? फ्लोरोसन्स. फ्लोरोसन्स कसा आहे? इन्स्टंटेनियस फिनॉमिनॉन आहे. लाईट सोर्स कट केला फ्लोरोसन्स काय होणार आहे? डिसअपिअर होणार आहे. ठीक आहे. पण फॉस्फोरेसन्स काय मित्रांनो? हा आहे फॉस्फोरेसन्स काय मित्रांनो? हा डिलेड फ्लोरोसन्स आहे. म्हणजे उशिरापर्यंत आपल्या त्या ठिकाणी ते लाईट रेडिएशन येताना दिसते, ती वस्तू चमकताना दिसते. जरी आपण त्या ठिकाणी लाईट सोर्स कट केला तरी आपल्याला फ्लोरोसन्स दिसत असतो. हे जे डिलेड फ्लोरोसन्सची कन्सेप्ट आहे त्या डिलेड फ्लोरोसन्सला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो? फॉस्फोरेसन्स म्हणणार आहोत. आता फॉस्फोरेसन्स कशामुळे होतं त्याच्यामागचं कारण काय? तर मग काय आहे फॉस्फोरेसन्स? काय? इट इज अ डिलेड फ्लोरोसन्स. बघा मित्रांनो काय होतं ज्यावेळेस आपला सपोज हा ॲटम आहे, ओके, हा कोणत्या स्टेटला आहे? ग्राउंड स्टेटला आहे. आपला कोणताही जो न्यूक्लियस असतो मित्रांनो त्याचं जे स्पिन आहे एक तर हे क्लॉकवाईज असेल किंवा कोणता असणार आहे? अँटी क्लॉकवाईज. हे जे न्यूक्लियस आहे मित्रांनो ते मोस्टली जे न्यूक्लियस आहे ते पेअरिंग मध्ये राहायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे बघा आणि त्यांचं पेअरिंग कसं असतं? एकमेकांना अँटी पॅरलल असतं. अशी जी अरेंजमेंट आहे मित्रांनो याला म्हणतात काय म्हणतात? सिंगलेट स्टेट. ठीक आहे. आता हे ग्राउंड स्टेट आहे आणि वरती एक्सायटेड स्टेटला जे असतं जी अरेंजमेंट आहे त्याला आपण काय म्हणणार? सिंगलेट स्टेट म्हणणार आहोत. ओके. हा मित्रांनो काही ठिकाणी काय होतं यांचे जे स्पिन आहे यांचे जे स्पिन कसे आहेत तर सारखे असतात, अँटी पॅरलल असतात. ही जी अरेंजमेंट आहे मित्रांनो या स्टेटला म्हणतात काय म्हणतात? ट्रिपलेट स्टेट. ट्रिपलेट स्टेट हे सिंगलेट स्टेटच्या थोडंसं खालच्या रिजनला असतात. ठीक आहे. सपोज आपण म्हणूया हे काय आहेत आपल्या ट्रिपलेट स्टेट.
आणि वरती कुठल्या आहेत सिंगलेट स्टेट. ठीक आहे. आपला मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलने काय केलं मित्रांनो, त्या मॉलिक्यूलने काय केले रेडिएशन ॲब्सॉर्ब केले. रेडिएशन ॲब्सॉर्ब करून तो कुठल्या स्टेटला गेलाय सिंगलेट स्टेटला, म्हणजे नेक्स्ट एनर्जी लेवलला गेलाय. ज्यावेळेस तो मित्रांनो कुठे येत असतो, कुठे ग्राउंड स्टेटला ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस तो या ट्रिपलेट स्टेटमध्ये ट्रॅक होतो. या ट्रिपलेट स्टेटमध्ये तो काय होतोय ट्रॅक म्हणजे अडकतोय. अडकल्यामुळे त्याला ग्राउंड स्टेटवर येण्यासाठी काय लागतोय थोडासा कालावधी लागतो. जोपर्यंत तो ग्राउंड स्टेटवर येत नाही तोपर्यंत तो लाईट बाहेर टाकला जातो, तो लाईट इमिटच करत राहतो. मग त्यामुळे आपण लाईट सोर्स काढला तरी त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं फ्लोरोसन्स दिसतं. वन्स अगेन आपण एकदा बघूया. व्हेनेवर an atom molecule or electrons present in that atom absorbs light, it goes into singlet state. Okay, when it tries to returns to ground state, it get trapped into triplet state. Intermediate triplet state म्हणतो काय तो ट्रॅप होतो. ट्रॅप झाल्यामुळे त्याला ग्राउंड स्टेटवर यायला काय लागतोय उशीर लागतो. त्याला उशीर लागल्यामुळे तो उशिरापर्यंत काय दाखवतोय फ्लोरोसन्स दाखवतोय. मग हा जो डिलेड फ्लोरोसन्स आहे या डिलेड फ्लोरोसन्सला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो फॉस्फोरेसन्स म्हणणार आहोत. फॉस्फोरेसन्स कशामुळे झाला ज्यावेळेस तो एक्साइटेड मॉलिक्यूल त्याने रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं, तो रेडिएशन इमिट करतो पण ते रेडिएशन ट्रिपलेट स्टेटमध्ये ट्रॅप होत आहे, त्यामुळे आपल्याला उशिरापर्यंत तो फ्लोरोसन्स दिसतोय. ठीक आहे. मग कोणकोणते मॉलिक्यूल फ्लोरोसन्स दाखवतात तर कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत की जे फॉस्फोरेसन्स दाखवतात तर सल्फेट्स ऑफ कॅल्शियम म्हणजे कॅल्शियम सल्फेट असेल, बेरियम सल्फेट असेल, स्ट्रॉन्शियम सल्फेट आहे, हे जे ॲटम्स आहेत हे जे मॉलिक्युल्स आहेत हे काय दाखवत असतात फॉस्फोरेसन्स दाखवतात. ठीक आहे. आणि ह्या कन्सेप्टला आपण काय म्हणणार फॉस्फोरेसन्स म्हणणार. आणि हे जे मॉलिक्युल्स आहेत की जे फॉस्फोरेसन्स दाखवतात त्यांना आपण काय म्हणणार त्यांना आपण म्हणणार आहे फॉस्फरंट सब्सटन्स म्हणणार. ठीक आहे. बघा हा डिफरन्स झाला फ्लोरोसन्स बद्दल आणि फॉस्फोरेसन्स. फ्लोरोसन्स कसं आहे इन्स्टंटेनियस फिनॉमिनॉन आहे. ठीक आहे. आणि लाईट रेडिएशन कट झालं की फ्लोरोसन्स कट होऊन जातो. पण फॉस्फोरेसन्स काय आहे डिलेड फ्लोरोसन्स आहे. इथं तो उशिरापर्यंत ज्यावेळेस तो ग्राउंड स्टेटला येत असतो त्यावेळेस ट्रिपलेट स्टेटमध्ये ट्रॅप होतो, त्यामुळे आपण लाईट रेडिएशन कट केलं तरी आपल्याला फ्लोरोसन्स हा दिसत असतो. ओके. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन फ्लोरोसन्स अँड फॉस्फोरेसन्स. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे क्वेंचिंग ऑफ फ्लोरोसन्स. ठीक आहे. त्याच्याबद्दल चर्चा करूया मित्रांनो. आपण बघतो आता क्वेंचिंग ऑफ फ्लोरोसन्स. सपोज एखादा एक ॲटम आहे. सपोज ॲटम ए आहे. या ॲटम एने लाईट ॲब्सॉर्ब केला. काय केलं त्याने लाईट ॲब्सॉर्ब केला. लाईट ॲब्सॉर्ब केल्यामुळे तो काय होणार एक्साइट होणार आणि कोणत्या स्टेटला जाणार आहे एक्साइटेड स्टेटला. मॉलिक्यूल ए ॲब्सॉर्ब लाईट रेडिएशन अँड इट गेट्स एक्साइटेड. ओके. एक्साइटेड स्टेट कशाने दाखवलं ए स्टार. आणि ज्यावेळेस तो एक्साइट होतो त्यावेळेस तो तेवढं त्याने रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं तेवढं रेडिएशन तो काय करतो रिइमिट करत असतो. हे रिइमिट झालेलं रेडिएशन आपण काय म्हणतो असतो फ्लोरोसन्स. ठीक आहे. ही फ्लोरोसन्स कन्सेप्ट झाली. पण सपोज हा ए स्टार जो मॉलिक्यूल एक्साइटेड मॉलिक्यूल आहे तो ज्यावेळेस रिटर्न यायच्या दरम्यान समजा एखाद्या दुसऱ्या ॲटम बरोबर त्याचं कोलिजन झालं. कोलिजन झाल्यामुळे काय होणार त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी दुसऱ्या ॲटमवर आदळल्यामुळे ती कमी होणार आणि कमी झाल्यामुळे जो फ्लोरोसन्स तो देणार होता त्याची तीव्रता त्याची इंटेन्सिटी काय होणार मित्रांनो कमी होणार आहे. ही फ्लोरोसन्सची इंटेन्सिटी कोणामुळे कमी झाली हा जो एक्साइटेड मॉलिक्यूल होता हा जो एक्साइटेड ॲटम होता तो काय झाला दुसऱ्या ॲटम बरोबर काय झाला कोलाइड झाला. दुसऱ्या ॲटम बरोबर कोलाइड झाल्यामुळे त्याने काय केलं त्याची एनर्जी दुसऱ्या ॲटमकडे ट्रान्सफर केली आणि उरलेली त्याने काय केली फ्लोरोसन्सच्या स्वरूपात बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो. कोलिजन झाल्यामुळे काय झालं फ्लोरोसन्स जेवढं होणार होतं त्याची तीव्रता कशी झाली कमी झाली. ही फ्लोरोसन्सची इंटेन्सिटी कमी होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत क्वेंचिंग ऑफ फ्लोरोसन्स. बघा काय म्हटलंय समटाइम्स फोटोकेमिकली एक्साइटेड मॉलिक्यूल. आता मॉलिक्यूल ए त्याने रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं आणि काय झाला ए स्टार. मग हे स्टार काय झाला आपला फोटोकेमिकली एक्साइटेड मॉलिक्यूल झाला. ठीक आहे. मे कोलाइड विथ अनदर मॉलिक्यूल. या ए स्टारने समजा बी मॉलिक्यूलवर तो कोलाइड झाला त्यामुळे काय करणार आहे ए स्टारची जी एनर्जी ती कोणाला ट्रान्सफर होते बी कडे ट्रान्सफर होते. ए ची एनर्जी कमी होते त्यामुळे तो कमी प्रमाणात काय टाकणार आहे फ्लोरोसन्स बाहेर टाकणार आहे.
may collide with another atom, another molecule and loses energy before it exhibit fluorescence. फ्लोरोसन्स एक्झिबिट करण्याच्या अगोदर त्याची एनर्जी कशी झाली, कमी झाली. ड्यू टू दिस इंटेन्सिटी ऑफ फ्लोरोसन्स डिक्रीजेस. याच्यामुळे जो फ्लोरोसन्सची इंटेन्सिटी ती काय झाली, कमी झाली. मग ही कमी झालेली फ्लोरोसन्सची इंटेन्सिटी आपण काय म्हणणार आहे, क्वेंचिंग ऑफ फ्लोरोसन्स. मग डेफिनेशन काय आहे, द डिमिनिशिंग ऑर स्टॉपिंग. डिमिनिशिंग म्हणजे काय, कमी होणे. स्टॉपिंग म्हणजे काय, थांबणे. डिमिनिशिंग ऑर स्टॉपिंग ऑफ इंटेन्सिटी ऑफ फ्लोरोसंट लाईट. फ्लोरोसंट लाईटची इंटेन्सिटी थांबते किंवा कमी होते ड्यू टू कोलिजन इन एक्साइटेड स्टेट. या एक्साइटेड स्टेटमध्ये ज्यावेळेस दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर कोलाइड होतं त्यामुळे फ्लोरोसन्सची जी इंटेन्सिटी ती कमी होते. या फ्लोरोसन्सची इंटेन्सिटी कमी होण्यास काय म्हणणार आपण, क्वेंचिंग ऑफ फ्लोरोसन्स. मग हे जे क्वेंचिंग होतं त्या क्वेंचिंगमुळे कोणकोणत्या प्रोसेस घडू शकतात ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, क्वेंचिंग झाल्यामुळे काय काय होतं. पहिलं काय होऊ शकतं, ऍक्टिव्हिटी अदर ॲटम. दुसऱ्या ॲटमचं ऍक्टिव्हेशन होऊ शकतं. कशामुळे, क्वेंचिंग झाल्यामुळे. बघा काय होतंय, ॲटम कोलाइड्स विथ एक्साइटेड ॲटम मे गेट ऍक्टिव्हेटेड. आता एक्झाम्पल बघूया. आपला मर्क्युरी आहे, मर्क्युरीने लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब केला, तो एक्साइट झाला आणि तो कशात कन्वर्ट झाला, Hg स्टार. हा Hg स्टार काय आपल्या मित्रांनो, ऍक्टिव्हेटेड ॲटम किंवा ऍक्टिव्हेटेड मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, हा जो ऍक्टिव्हेटेड ॲटम आहे याला समजा दुसरा एखादा ॲटम कोलाइड झाला. सपोज फॉर एक्झाम्पल आपला हा टिटॅनियम आहे, या टिटॅनियम कोणाशी कोलाइड झाला आहे, Hg स्टार सोबत, ऍक्टिव्हेटेड मर्क्युरी सोबत. मग त्या ठिकाणी काय होणार आहे, त्या ठिकाणी काय होणार, कोलिजन. कोलिजन झाल्यामुळे काय होणार, हा मर्क्युरी जी आहे, मर्क्युरी त्याची एनर्जी कोणाला ट्रान्सफर करतो आहे, तो कोणाला ऍक्टिव्हेट करतो आहे, टिटॅनियमला ऍक्टिव्हेट करतोय आणि तो स्वतः काय होतोय, डीऍक्टिव्हेट होतोय. किंवा त्याच्यामधून निघणारे जे रेडिएशन आहे ते फ्लोरोसन्स काय होणार आहे, कमी झालं. मग पहिली कन्सेप्ट काय, ऍक्टिव्हिटी अदर ॲटम. व्हॉट हॅपन्स हियर, a photochemically excited atom, for example mercury, when absorb radiation it get activated. Okay, activated mercury is shown by Hg star. Now this activated mercury collides with titanium. Here collision occurs and mercury transfers its energy to titanium before exhibiting fluorescence. So fluorescence, before exhibiting fluorescence, the intensity of that fluorescence is get decreased. It is called as quenching, and due to this quenching titanium atom gets activated. So first process which happens due to quenching is activation of other atom. Okay, what happens next, let us see. पहिल्यांदा आपण काय बघितलं, ऍक्टिव्हेशन ऑफ अदर ॲटम. आता काय बघतो, ऍक्टिव्हेशन ऑफ अदर मॉलिक्यूल. काय होणार आहे ठिकाणी, when molecule collides with excited atom may get activated. आता ॲटमच्या ऐवजी मॉलिक्यूल कोलाइड होणार कोणाशी, ऍक्टिव्हेटेड ॲटम सोबत. मग त्यावेळेस तो मॉलिक्यूल काय होणार, ऍक्टिव्हेटेड. बघा एक्झाम्पल बघूया, कॅडमियमने लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब केला, एक्साइटेशन झालं आणि कॅडमियमचं कन्वर्जन ऍक्टिव्हेटेड कॅडमियम ॲटम मध्ये झालं. आता हा ऍक्टिव्हेटेड कॅडमियम ॲटम हा H2 मॉलिक्यूल सोबत काय होतोय, कोलाइड होतो. H2 molecule collides with activated cadmium molecule आणि त्याच्यामुळे H2 molecule काय झाला, ऍक्टिव्हेटेड झाला. अगोदर काय झालं होतं, टिटॅनियम ॲटम ऍक्टिव्हेट झाला होता, आता हा H2 मॉलिक्यूल ऍक्टिव्हेट झाला आहे. ओके, ड्यू टू कोलिजन विथ ऍक्टिव्हेटेड ॲटम. ही दुसरी प्रोसेस होऊ शकतं. नेक्स्ट बघूया बघा, रिएक्शन बिटवीन कोलाइडिंग मॉलिक्यूल अँड एक्साइटेड ॲटम. काय होतं याच्यामध्ये, समटाइम्स एनर्जी ऑफ एक्साइटेड ॲटम इज सफिशियंट टू रिॲक्ट केमिकली विथ कोलाइडिंग गॅसियस मॉलिक्यूल. समजा एखादा ॲटम आहे, त्याने रेडिएशन ॲब्सॉर्ब केला, ॲक्टिव्हेट झाला आणि ॲक्टिव्हेट झाल्यानंतर तो समजा एखाद्या गॅसियस मॉलिक्यूलशी कोलाइड झाला, तर
त्या गॅसियस मॉलिक्यूलमध्ये आणि त्या एक्सायटेडमध्ये केमिकल रिॲक्शन घडून येते आणि त्या ठिकाणी प्रॉडक्ट पण मिळतो. असं सुद्धा होऊ शकतं. बघा काय त्या ठिकाणी मर्क्युरीने रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं, मर्क्युरी ॲक्टिवेट झाला. हा ॲक्टिवेटेड मर्क्युरी कोणासोबत कोलाइड होता? ऑक्सिजन गॅससोबत कोलाइड होतो आणि त्या ठिकाणी प्रॉडक्ट काय मिळते? HGO मर्क्युरस ऑक्साईड मिळतं आणि नेसंट ऑक्सिजन त्या ठिकाणी लिबरेट होतं. असं होत नाही की O2 त्या ठिकाणी ॲक्टिवेट झाला तर त्या ठिकाणी या जो ॲक्टिवेटेड मॉलिक्यूल आहे त्याची एनर्जी सफिशियंट आहे की तो या O2 गॅस O2च्या ऑक्सिजन मॉलिक्यूलसोबत रिॲक्ट होतं आणि HGO त्याने फॉर्म केला आहे. असं सुद्धा या ठिकाणी क्वेंचिंग मिळू शकतं. ओके, सो इन टुडेज लेक्चर we have discussed the two concepts, that is phosphorescence and quenching of fluorescence. Okay, in the next lecture we are going to see the photosensitization and photosensitizer. Thank you.